नमस्कार, आज आपण बनवते शेंगदाण्याची चिक्की। शेंगदाण्याची चिक्की ही आपल्याला सर्वांना आवडते, आवडीचा पदार्थ असतो। मकर संक्रांतीला पण आपण बनवतो। चला आता आपण बनवूया शेंगदाण्याची चिक्की। आता आपण हे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे आपण मीडियम फ्लेम मध्ये भाजून घेणार आहोत। शेंगदाणे आपण चांगले हे खरपूस भाजून घ्यायचे। खरपूस भाजल्यानंतर मस्त साल निघून जाते त्यांची। साधारण शेंगदाणे भाजायला 5 मिनिटं लागतात। मीडियम फ्लेमवरच भाजायचं, हाय फ्लेमवर भाजायचं नाही। हाय फ्लेमवर भाजले तर शेंगदाणे जळू शकतात। आता हे आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत। एका ताटात काढून घ्यायचं, गार होऊ द्यायचं। गार झाल्यानंतर मस्त साल काढायची। या ठिकाणी मी घेतलेले 1 चमचा साजूक तूप। जेव्हा हे तूप विरघळलं तेव्हा आपण गूळ टाकायचं। मी या ठिकाणी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ आता आपण हा मंद आचेवर मस्त विरघळून घ्यायचा आहे। चांगला घट्ट होईपर्यंत विरघळायचा असतो। शेंगदाण्याच्या चिक्कीचे अनेक फायदे आहेत। थंडीच्या वातावरणात शेंगदाण्याची चिक्की आपल्या शरीरात उष्णता वाढवते। गूळ शेंगदाण्याची चिक्की आपली त्वचेसाठी गुणकारक असते। हा आपण साधाच गूळ वापरलेला आहे, चिक्कीचा गूळ नाही वापरलेला आहे। चिक्कीचा गूळ घेतला का चिकट होते, साधा गूळ घेतल्यामुळे कुरकुरीत येते चिक्की। आता तुम्ही बघू शकता आपला गूळ अर्धा विरघळलेला आहे। हा गुळाचा पाक बनवायला थोडा टाइमच लागतो, मंद आचेवरच करायला लागतो। फुल फ्लेम ठेवल्यावर पाक जळायची शक्यताही असते। आता आपला हा गूळ विरघळून गेलेला आहे पूर्णपणे। आता तो पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, वरती मस्त फेस आलेला आहे। आता आपला हा पाक तयार झाला आहे की नाही आपण चेक करूया। एक बाउलमध्ये आपण थोडं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात पाक टाकायचा। गोळी वळते की नाही ते बघायचं। आपली ही गोळी वळली तर समजून घ्यायचं आपला पाक तयार झाला। साल काढलेले शेंगदाणे आपण आता गुळाच्या पाकात टाकूया। आता हे शेंगदाणे मस्त पाकमध्ये मिक्स करून घेऊया। गूळ शेंगदाण्याचं प्रमाण आपण एकदम व्यवस्थित घेतलेले, त्याच्यामुळे मिक्सचर एकदम भारी झालेलं आहे। तुम्ही आता बघू शकता शेंगदाणे गूळ एकजीव झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण एक पोळपाटवर टाकणार आहोत। पोळपाटला तूप लावून घेतलेलं आहे, कारण चिटकायला नको पोळपाटला। आता हे मिश्रण चमच्याने मस्त पसरून घ्यायचं। गरम खूप राहतं, त्यामुळे हळूहळू चमच्याने पसरून घ्यायचं। आता आपण लाटण्याने मस्त लाटून घ्यायचं। लाटून घेतल्याने चिक्की एकसारखी येते। शक्यतो लाटूनच घ्यायची चिक्की, हाताने थापवली तर हातांना चटके बसू शकतात। बघा आपली आता एकसारखी चिक्की दिसते। 5 मिनिटं थोडी थंड होऊ द्यायचं। 5 मिनिटानंतर आपण चाकूने मस्त काप करून घ्यायची। आपली चिक्की मस्तपैकी तयार झालेली आहे। आपली चिक्की मस्त हवी तशी कुरकुरीत आलेली आहे। आमचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।